अरे हे लोक ह्या ज्या मावश्या आहेत हे 11 महिन्यापासून यांचं वाली नाही कोणी मुलगा नाही आहे कुठून खात असतील याचा विचार करा काय अनाज खात असतील तुम्ही आम्हाला सांगा आणि परिस्थिती आहे शासन पैसे देऊन राहिला ना नाही देऊन राहिला हे तुम्ही सांगा आम्हाला सरकार जर पैसे पाठवत नसेल तर ते सांगा आम्हाला पैसा सरकार देऊन राहिला तुमचं डिपार्टमेंट आमच्या सरकारचं नाव खराब करून आणि तुमच्या डिपार्टमेंटमध्ये जेव्हा हे लोक जातात ना मला सांगा ज्या वेळेस मतदान आपण घेतो मतदान वा 80 वर्ष 60 वर्ष 70 वर्ष जे असेल त्यांच्या घरी जाऊन मतदान घेतो ह्या लोकांचं वय झालं या लोकांना पैसे नाही हे तहसीलवर चक्कर मारली कोणी मध्ये मोबाईल नाही तर तुम्ही हे कोणा त्यांना सांगा ना व्यवस्थित तुमचा कर्मचारी बोलायला तयार नाही तुमचा कर्मचारी व्यवस्थित सांगत नाही दर्शन करत नाही या लोकांना ऐकू येत नाही आम्हाच्या सारख्याला 4 वेळा कल्ला करून सांगा लागते तुमच्या कर्मचारी एक वेळा सांगतात देशांना हे पैसे नको घेऊ त्यांचं व्यवस्थित आहे ते एसीत बसून राहिले पंख्याखाली बसतात त्यांना सगळ्या सुविधा आहेत हे आमच्या मायबापाचं काय ते सांगा ना आम्ही यांचे पैसे घेतल्याशिवाय इथून जाणार नाही तिथंच थांबू आम्ही पैसे हमचे हक्काचे नाही कुणाच्या बापाचे पैसे हमचे हक्काचे नाही कुणाच्या बापाचे पैसे हमचे हक्काचे नाही कुणाच्या बापाचे शिवसेना जिंदाबाद छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवसेना जिंदाबाद सरकार 100% यांच्यासाठी करू राहिलं आणि यांना का नाही मिळत आहे खाली आमचे जिल्हा प्रमुख आहेत नवले साहेब सन्माननीय आमचे नेते आहेत ते आता ऐकून घेणार नाही तर काय 2 मिनिटं बोलू द्या 2 मिनिटं थांबा 2 मिनिटं मावशी 2 मिनिटं बोलू द्या तेच सांगू राहिला ऐकून तर घ्या 12 महिने झाले ना मग आता कोणी कामाला लावत नाही काही कोणी आम्हाला घालत नाही शिंदे साहेब अजितदादा हे 24 तास काम करत आहे आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी यांना ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना तयार करत आहेत यांना 2 पैसे मिळाले पाहिजे यासाठी प्रयत्न करत आहेत परंतु जे आपले कर्मचारी आहे अधिकारी आहे तुमच्या लोकांच्या नाकर्तेपणामुळं आज या सर्व ज्येष्ठ नागरिकांना कोणाला विधवाचे पैसे नाही येऊन राहिले कोणाला ते श्रवणबाळ योजनेचे पैसे नाही भेटत आहे कोणाला निराधाराचे पैसे नाही भेटत आहे आज यांचं कोणी नाही आहे यांचं करणारं कोणी नाही आहे सगळ्यांनी अर्ज केलेले आहे कोणाला 2 महिन्याचे पैसे आले 2 मिनिटं ऐकून घ्या तुम्ही ऐकून घ्या कोणाला 2 महिन्याचे पैसे आले कोणाला 4 महिन्याचे आले 10, 11 महिने झाले आले का पैसे मला सांगा शासन देऊन राहिलं परंतु तुमच्या अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळं जर हा अन्याय होत असेल या ज्येष्ठ नागरिकांवर तर हे कितपर्यंत योग्य आहे